देशामध्ये लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच एका बाजूला सत्ताधारी पक्ष आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष, एका बाजूला एनडीए आहे तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे। या दोघांचं निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात झालेली आहे। आखलेली रणनीती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यात, लोकांच्या पर्यंत प्रभावी प्रचार तंत्राचा वापर करून लोकांना जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित कसं करता येईल याचे प्रयत्न दोन्ही आघाड्यांकडून होताना दिसत आहेत। परंतु या देशामधील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांच्यावरती निराश असणारा एक मोठा वर्ग या देशामध्ये अस्तित्वात येत आहे। या वर्गाची संख्या कशी मोजायची तर हे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये जे नोटाला मतदान झालेलं आहे या नोटाला मतदान झालेल्या टक्केवारीवरून लक्षात येतं। 2019ला महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास 2019च्या लोकसभा मतदानामध्ये सुमारे महाराष्ट्रात 4,80,266 इतकं मतदान हे नोटाला झालेलं आहे। म्हणजे 4 लाख इतक्या मतदारांनी एका बाजूला सत्ताधाऱ्यांना पण नाकारलेलं आहे आणि विरोधक आणि इतर जे राजकीय पक्ष आहेत देशामध्ये अस्तित्वात असणारे या दोहोंना नाकारण्याचं काम इतक्या मोठ्या संख्येनं केलेलं आहे। आता नोटाला मतदान झालेले पहिले 10 जिल्हे कोणते आहेत याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। पालघर जिल्हा यामध्ये 1 नंबरला आहे। पालघरमध्ये 29,479 इतकं मतदान नोटाला झालेलं आहे। 2 नंबरला आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये सुमारे 24,599 इतकं मतदान नोटाला झालेलं आहे। 3 नंबरला नंदुरबार जिल्हा येतो। नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील 21,925 इतकं मतदान नोटाला केलं गेलेलं आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये सुमारे 20,426 इतकं मतदान नोटाला केलं गेलेलं आहे। इतरही काही जिल्हे आहेत ज्यामध्ये नोटाला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये रायगड 11,000, चंद्रपूर 11,000, पुणे 11,000 आणि जळगाव साधारणतः 10,000 इतक्या मोठ्या संख्येनं मतदारांनी या दोन्ही पक्षांना नाकारलेलं आहे। त्यांनी नोटाला मतदान केलेलं आहे। नोटाला मतदान करणारे एकूण जिल्ह्यामधले पहिल्या 6 क्रमांकाचे जिल्हे कोणते आहेत हे आपण पाहूयात। याच्यामध्ये पहिल्या 6 जिल्ह्यांमध्ये पहिला नंबर जो लागतो तो आहे पालघरचा। पालघर जिल्हा 1 नंबरला आहे आणि 2 नंबरला गडचिरोली जिल्हा आहे। 3 नंबरला नंदुरबार जिल्हा आहे। 4 नंबरला ठाणे, त्या खालोखाल रायगड आणि चंद्रपूर असे हे 6 जिल्हे नोटाला मतदान करणाऱ्या पहिल्या 6 जिल्ह्यांमध्ये येतात, 6 मतदारसंघांमध्ये येतात। आपण पाहायला गेलो तर हे 6 जिल्हे जे आहेत तर ते 6 जिल्हे आदिवासी जिल्हे आहेत। पालघर आदिवासी असणारा जिल्हा आहे। गडचिरोली दुर्गम भागामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला जिल्हा आहे। नंदुरबार देखील आदिवासी जिल्हा आहे। ठाणे, रायगड, चंद्रपूर हे 6च्या 6 जिल्हे जे पहिल्या 6 क्रमांकात मोठ्या प्रमाणात नोटाला मतदान दिलेले जिल्हे आहेत हे जिल्हे आदिवासी आहेत। हा निव्वळ योगायोग आहे का तर अजिबात नाही। हे 6 जिल्हे, या 6 जिल्ह्यांमधून नोटाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं हा योगायोग नाही, तर या भागातले जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत ते सत्ताधारी पक्षावरती देखील नाराज आहेत आणि विरोधी पक्षांनी देखील त्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये विरोधी पक्ष देखील अपयशी झालेले आहेत। त्यामुळे या दोघांच्या वरती देखील हे मतदार नाराज आहेत। हा जो परिसर 6 जिल्ह्यातला परिसर आपण जर बघितला आदिवासी जिल्ह्यातला तर तो मागासलेले जिल्हे आहेत, शिक्षणाच्या दृष्टीने मागासलेले जिल्हे आहेत। भौतिक सुविधा म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते असतील, इमारती असतील, दवाखान्याचे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर असतील, पूल असतील, दळणवळणाची वेगवेगळी साधनं असतील, या कनेक्टिव्हिटी असेल, यामध्ये हे जिल्हे मागासलेले आहेत। बहुतांश भागामध्ये आजही आरोग्याच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत। पालघर जिल्ह्यामध्ये आजही याच्यामध्ये साम्य दिसून येतं की पालघरमध्ये देखील दुर्गम आदिवासी भागातल्या एखाद्या रुग्णाला झोळीतून दवाखान्यात न्यावं लागतं। त्याच पद्धतीनं
गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे, नंदुरबारमध्ये पण तीच परिस्थिती आहे, ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी परिसरामध्ये देखील तीच परिस्थिती आहे, रायगड आणि चंद्रपूरच्या आदिवासी भागामध्ये देखील तीच परिस्थिती आहे। हे कोरिलेशन आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं। इथल्या विकासाचं जे वास्तव आहे, या वास्तवाला कंटाळून इथल्या लोकांनी नोटाला मतदान करणं पसंत केलेलं आहे। यानंतर आपण विचार करायला गेलो की आदिवासी जिल्ह्यांच्या मध्येच नोटाचे प्रमाण जास्त असण्याची ही जी सगळी कारणं आहेत, ही कारणं लोकप्रतिनिधींना, या राजकीय पक्षांपर्यंत पोहोचलेली नसतील का? तर निश्चितपणे पोहोचलेली आहेत। एक व्यक्ती एक मूल्य, जे भारतीय लोकशाहीचं समीकरण आहे, एका व्यक्तीला एक मताचा अधिकार आणि त्या व्यक्तीसाठी असणारं ते मूल्य, ही संकल्पना असताना मतदान द्या, आम्ही तुमचं हे काम करू असं सांगण्यासाठी सुद्धा या आदिवासी भागातल्या बहुतांश ठिकाणी राजकीय पक्षाचे लोक पोहोचू शकत नाही। त्यातल्या बहुतांश भागामध्ये आता कुठेतरी प्रशासन पोहोचत आहे आणि कागदावरती लिहिलेले हे जे या पक्षांचे जाहीरनामे आहेत, ते जाहीरनाम्यांचा कागद देखील त्या परिसरामध्ये अद्यापपर्यंत पोहोचू शकत नाही। निवडणुकांची साधनं पोहोचण्यासाठी प्रशासनाला मोठा प्रयत्न करावा लागतो, मोठा संघर्ष करावा लागतो। निवडणुकीची साधनं गडचिरोलीमध्ये जर आपण बघितलं, दुपारी 2 पर्यंत हे सगळं मतदान प्रशासनाला आटोपतं घ्यावं लागतं आणि मतदानाच्या ज्या ईव्हीएम मशीन आहेत, त्या मशीन देखील हेलिकॉप्टरमधून त्या भागात न्यावे लागतात आणि झालेलं मतदान ते पुन्हा कलेक्ट करून मुख्यालयापर्यंत आणण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागतो। म्हणजे लोकांनी टाकलेलं मत सरकारपर्यंत आणण्यासाठी, प्रशासनापर्यंत आणण्यासाठी सुद्धा हा संघर्ष करावा लागतो। हाच संघर्ष सरकारचा विकास, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो। त्यामुळं हे लोक सत्ताधाऱ्यांवरती तर नाराज आहेत, याचबरोबर विरोधकांवरती देखील नाराज आहेत। फक्त आदिवासी भागातल्या लोकांनीच नोटाला मतदान केले का, की या व्यतिरिक्त देखील काही लोकसंख्या आहे? आता आपण 10,000च्या वरती नोटाला मतदान केलेली शहरं कोणती आहेत, मतदार कोणते आहेत, याच्यावरती एक नजर टाकूयात। मुंबई नॉर्थ वेस्टमध्ये सुमारे, हे तर आश्चर्यच आहे की मुंबई सारख्या शहरामध्ये देखील, मुंबई नॉर्थ वेस्टमध्ये 18,225 लोकांनी नोटाला मतदान केलेलं आहे। यावलमध्ये 15,000 लोकांनी नोटाला मतदान केलेलं आहे। जालन्यामध्ये 15,000 लोकांनी नोटाला मतदान केलेलं आहे। मुंबई साऊथमध्ये 15,115 लोकांनी नोटाचा पर्याय दाबणे पसंत केलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कल्याण, ईस्ट मुंबई इथे देखील सरासरी 13,000 लोकांनी नोटाला मतदान केलेलं आहे। मुंबई नॉर्थमध्ये 11,000, नॉर्थ सेंटर मुंबईमध्ये 10,669 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलेला आहे। यातली आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईचा विकास होत आहे। मुंबई आता देशामधलं एक मोठी स्मार्ट सिटी होत आहे, परंतु या मुंबईतल्या 82,275 मुंबईकरांना देशातल्या सत्ताधारी वर्गावरती विश्वास नाही, अथवा इतर विरोधक आणि इतर पक्षांवरती देखील विश्वास नाही। म्हणजे ही संख्या 82,275 इतकी आहे। हे वास्तव इथल्या राजकीय पक्षांच्या विकासाचं वास्तव आहे। इतक्या मोठ्या संख्येनं लोक नोटाचा पर्याय आता वापरू लागलेले आहे। 4 लाखाची लोकसंख्या ही जर आपण बघितलं, एखाद्या मैदानामध्ये 4,80,266 इतकी लोक बसलेली आहेत। ही संख्या किती मोठी आहे याचा विचार या सत्ताधाऱ्यांनी, याचबरोबर विरोधी पक्षांनी देखील करायला हवा। इतक्या मोठ्या लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे। या लोकांपर्यंत हे राजकीय पक्ष कसे पोहोचणार, त्यांच्या मनामध्ये कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती प्रभाव टाकणार, केवळ प्रभावच टाकणार का, की त्यांनी दिलेली आश्वासनं, कागदावरची आश्वासनं जमिनीवरती उतरवण्यासाठी देखील प्रयत्न करणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु नोटाचा हा जो पर्याय आहे, ही राजकीय पक्षांसाठी
याचबरोबर भविष्यातील लोकशाहीसाठी देखील चिंताजनक परिस्थिती आहे. तुर्तास मी इथंच थांबतो. अशाच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.